अमरावतीत भाजपनं काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय। अंजनगाव सुर्जी बाजार समितीचे सभापती जयंत साबळेंसह 9 संचालकांनी भाजपात प्रवेश केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। पुणे काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। गळ्यात भगवा असलेला फोटो आणि शहा का रुतबा असं गाणं लावून धंगेकरांनी फोटो पोस्ट केला। काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर रवींद्र धंगेकरांचं स्विकियांना डिवसणारं स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे। पुण्यातील जागेवरून भाजप शिवसेनेत वादाची शक्यता आहे। मंगळवार पेठेतील 2 एकर जागा खासगी विकासकाला देण्यावरून हा वाद झालेला आहे। तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील हा निर्णय झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। हा निर्णय रद्द करून त्या जागेवर कॅन्सर रुग्णालय उभारण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसरकर यांनी केली आहे। मुंबई शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे। नरेंद्र राणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं सूत्रांकडून कळतंय। नरेंद्र राणेंनी सुनील तटकरेंची भेट घेतली। निवडणूक संपताच पुन्हा राणे आणि समर्थकांना परतीचे वेध लागल्याची शक्यता आहे। राज ठाकरे आणि उदय सामंत यांची साहित्य संमेलन संदर्भात भेट झाली। ती राजकीय भेट नाही असं विधान संदीप देशपांडेंनी केलं आहे। प्रत्येक गोष्टीकडे राजकारणी नजरेनं पाहू नका असंही देशपांडेंनी म्हटलं आहे। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी भराडी देवीचं दर्शन घेतले। भराडी आईनं आपल्याला खूप काही दिलंय, त्यामुळे आईकडे साकडं घालायला नाही तर आईचे आभार मानायला आलोय अशी प्रतिक्रिया यावेळी राणेंनी दिली। एकनाथ शिंदे हे महायुतीतील महत्त्वाचे घटक आहेत असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना पुढे नेण्याचं काम शिंदे करतायत, त्यामुळे महाराष्ट्रात भाजप सेना युती अधिक मजबूत झाली असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे माजी शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। त्यांनी बंडखोरी केल्यानं अजितदादांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली। भाजपला बळकट देण्यासाठी प्रवेश आणि सदस्य नोंदणी कार्यक्रम जोरात सुरू आहे। परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्ष प्रवेश पार पडतात। बीडच्या परळीत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांना सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिलाय। महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करा, अन्यथा त्यासाठी न्यायासाठी मंगळवारपासून उपोषणाला बसण्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलाय। भाजप आमदार सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे। सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले। औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली। त्यावरून आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे। सुरेश धस यांनी निवडणुकीदरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला। कोपरगाव शहरात नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। नगर परिषदेच्या वतीनं शहरातील आयशा कॉलनी भागातील अवैध कत्तलखाना उद्ध्वस्त करण्यात आला। गेल्या काही दिवसांपूर्वी याच अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली। शिर्डीतील रिक्षा चालकांच्या मनमानीला आता चाप बसणार आहे। परवानाधारक रिक्षा चालकांनाच आता शिर्डीत रिक्षा चालवता येणार असून ड्रेस बॅच बिल्ला असणं ठरवून दिलेल्या स्टॉपवर थांबणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। खेडच्या साखण बाजारातून शेतकऱ्यांच्या 44 कांद्याच्या गोण्यांची चोरी झाली। या कांद्याची किंमत 52,250 रुपये एवढी आहे। चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली असून पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत। नेरूळमधील चिंचोली तलावात एका 30 ते 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला। मृतदेह पाण्यावर तरंगत होता। अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला। नेमकी या महिलेची हत्या झाली की आत्महत्या याचा तपास पोलीस करतात। राज्यातील सर्वात मोठ्या अफूच्या शेतीवर पोलिसांनी धाड टाकली। बुलढाण्याच्या अंढेरा शिवारात ही कारवाई झाली। कारवाईत 15 क्विंटल 72 किलो अफू जप्त करण्यात आली। तर या पकडलेल्या अफूची किंमत 12,60,00,000च्या घरात आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील पुरणगावमध्ये मोटरसायकलची चोरी झाली। मोटरसायकल चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। 2 चोरट्यांनी स्प्लेंडरचं लॉक तोडून मोटरसायकलची चोरी केली। पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। नवी मुंबईच्या शिळफाटा रोडवर ट्रकाने टेम्पोची धडक झाल्यानं भीषण अपघात झालाय। अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून ट्रक चालक फरार झालाय आणि या प्रकरणी ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत। कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कल्याणच्या दिशेनं रायते ब्रिजवरून जाताना एक भला मोठा क्रेन 30 फूट नदीत कोसळला। समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटचा प्रकाश क्रेन चालकाच्या डोळ्यावर पडल्यानं क्रेन चालकाचं नियंत्रण सुटलं आणि क्रेन नदीत कोसळला। यात क्रेन चालक किरकोळ जखमी झालाय तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र अपघातामुळे नदीपुलावरील कठडे तुटल्यानं मोठं नुकसान झालंय।
सीईटी सेलने 2025 आणि 26 वर्षातील अनेक विभागात प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला मुदतवाढ दिलेली आहे। इंजिनिअरिंग, फार्मसी, एम प्लॅनिंग आणि ॲग्रिकल्चर एज्युकेशन या अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे। विद्यार्थ्यांना 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे। अंबरनाथच्या सोनिवली गावातील डोंगराला भीषण आग लागली। या वणव्यात शेकडो एकर वनसंपदा जळून खाक झाली। फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा पारा चढल्यानं वणव्याची घटना घडली। दरम्यान वन विभागानं असे वणवे वेळीच रोखण्याची मागणी होती। उल्हासनगरमध्ये रस्त्यावर सांडपाणी पाहायला मिळतंय। कॅप्टन नंबर 5च्या गायकवाड पाडा परिसरातील नागरिकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागतोय, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान महापालिका याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। मुंबईकर दररोज 1400 दशलक्ष लिटर पाणी वाया घालवत आहेत। घरगुती वापर, लिकेज आणि चोरी अशा विविध मार्गांनी मुंबईकरांचं पाणी वायाला जात आहे। मुंबई महानगरपालिकेकडून शहराला होत असलेल्या एकूण पुरवठ्यातील 34% पाणी मुंबईकर वायाला घालवत आहेत। मुंबईतील पाण्याची चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी मनपाकडे दाखल होतात। गेल्या वर्षी पाणी चोरी आणि लिकेज संदर्भातली तब्बल 26,962 तक्रारी दाखल झाल्यात। दरवर्षी लिकेज थांबवण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात, तरीही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। धुळे महानगरपालिका ढोल वाजवून कर वसुली करते। मागील 10 ते 15 वर्षापासून 100 कोटींच्या वर थकबाकी आहे। त्यामुळे आता महापालिका प्रशासनानं कठोर कारवाईचा निर्णय घेतलाय। महापालिकेच्या वतीनं 13 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून विविध भागांमध्ये जाऊन वसुली केली जाते। नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी वाहतूक मित्र नावाचा एक समर्पित व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक सुरू केलाय। या हेल्पलाईनवर नागरिकांनी ट्रॅफिक संदर्भात समस्या टाकल्यास ती समस्या सोडवण्यासाठी पोलीस सक्रिय असणार आहे।